बायको फक्त लग्न झाल्यावर तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते. काय करते? मंगळसूत्र घालते. आणि तुमच्या नावाचं कुंकू लावते. बस एवढं केल्यानंतर फक्त एकदा मकर संक्रांतीत तुम्ही घरी असले दर्शन घेतले, नाही तर वर्षभर तुमचं दर्शन नाही घेतले. आता आमचाच मेळ नाही तर तुमचं कुठून घेतात? वाईट वेळ दिवे नका. तरी सुद्धा तो माणूस त्या बायकोसाठी स्वतःच्या मायला बोलत नाही. एक, त्या बायकोसाठी स्वतःच्या बापाला घराच्या बाहेर काढतोय. दोन, स्वतःच्या बायकोसाठी मनुष्य बहिणीला दिवाळीला बोलत नाही, भावाला बोलत नाही. काय केलं जगात? त्या कोणाच्या बायकोनं कोणासाठी अमृत आणून दिलंय का? महाराज अजिबात नाहीये. हे जे वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागले ना, ते तेलामुळं नाही, शरीरातलं ते अल्कोहोल कमी झालं म्हणून नाही, तुमच्या बायकोमुळे अर्धीची केस पांढरी झाली. खरं सांगतो, ताण म्हणजे इतका ताण आहे. तुम्ही माणसाने एवढं तळतळीला का बोलताय? हे कारण असं आहे, अनुभवाने अंगा. तिनं नुसतं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातले आणि कुंकू लावलंय तर जीवनभर तुम्ही तिची सेवा करता. हा संसार आहे. तर माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला गळ्यानं, आणि त्याच्या नावाचं गोपीचंदन किंवा नावाने एकदा तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. तुम्हाला त्याला म्हणावं तर लागेल सोडवावे. तुम्ही आजच्या तारखेमध्ये जिवंत आहात. माझी तरी अशी विनंती आहे की भगवंताने उर्वरित आयुष्य तुम्हाला पूर्ण दिले. किती कोण प्रमाण बरवे झाले नाही पडलो मृत्यूचे म्हणण्यापेक्षा करोनाचे हरी म्हणा. नाही पडलो मृत्यूचे हरी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उर्वरित त्या देवासाठी समर्पित करा, कारण तिला या काळे अवकाश. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, निश्चित आपल्या जीवनाचा यथार्थ विचार आपण केला पाहिजे. आपल्याला करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टीसाठी वेळ देतोय आपण, पण आपण आपल्या जीवनाचा यथार्थ विचार कधी करणार आहे महाराज? घर कसं बांधायची तयारी चालू आहे, बंगला कसा बांधायची तयारी चालू आहे, गाडी कोणती घ्यायची याची तयारी चालू आहे, 2024 ची तयारी चालू आहे, काही काहीची खासदारकीची चालू आहे, काही काहीची आमदारकीची चालू आहे. तयारी करा, त्याविषयी माझं दुमत नाही. पण तुम्ही आणि मी जाणार आहे याची तयारी कधी करणार आहे? तुम्ही म्हणाल मला जाण्याची काय तयारी? हो, जाण्याची सुद्धा तयारी आहे ना. एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी ऐकलंय, श्वास श्वास पर कृष्ण भजी बुधा सासना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका जाऊ. क्षणोक्षणाची सारासार विचार करा, उठा उठे नाम करा कंठी विठोबाचे. आणि त्या भगवंताचं चिंतन जर जीवनामध्ये नाही केलं तर निश्चित तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. स्वर्गातील देव या मृत्यू लोकांची अपेक्षा करतात, पण तुकोबराय सांगतात ऐका ना, आम्ही या मृत्यू लोकात जन्माला आलो, पण नुसतं तुमच्या आणि माझ्यासाठी खाण्यापिण्यासाठी नाही आलो. काही काही तो लोक कहा गए थे तो कहा नहीं, और क्या लाया तो एक जुनी म्हण आहे, धोबी का कुत्ता ना घर का ना, जन्मी आला ह्याला आणि पाणी वाहता वाहता मेला. तुकोबराय सांगतात आम्ही या मृत्यू लोकात जन्माला आलो,
संतांमध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे. आपण दास संसाराचे होतो. कशाचे होतो? संसाराचे. आपण घरादाराचे दास होतो आणि घरादाराचा दास संसाराचा दास झाल्यानंतर माणसाची जीवनाची फजिती ठरलेलीच आहे. एक तर माणसाने साधूचं दास व्हावं, नाही तर महाराजांनी भगवंताचं दास व्हावं. पण काय झालंय माहितीये का महाराज, तुमचा आणि माझा देवावर कुठेतरी विश्वास कमी पडतोय, तुमच्या आणि माझ्या देवावर कुठेतरी श्रद्धा कमी पडतोय. तुम्ही विश्वास टाका. तुका म्हणे भारत घातली यावरी होईल कैवारी. तुम्ही एकदा त्याला माझं म्हणा, माझे पुढे उभा काही सांभाळी आली घात निवारा. बायको फक्त लग्न झाल्यावर तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते. काय करते? मंगळसूत्र घालते आणि तुमच्या नावाचं कुंकू लावते. बस एवढं केल्यानंतर फक्त एकदा मकर संक्रांतीत तुम्ही घरी असले दर्शन घेतले, नाही तर वर्षभर तुमचं दर्शन बी घेतले. आता आमचाच मेळ नाही, तुमचं कुठून घेतात? तरी सुद्धा तो माणूस त्या बायकोसाठी स्वतःच्या मायला बोलत नाही. एक त्या बायकोसाठी स्वतःच्या बापाला घराच्या बाहेर काढतोय. दोन स्वतःच्या बायकोसाठी मनुष्य बहिणीला दिवाळीला बोलत नाही, भावाला बोलत नाही. काय केलं जगात? त्या कोणाच्या बायकोनं कोणासाठी अमृत आणून दिलंय का महाराज? अजिबात नाहीये. हे जे वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागले ना, ते तेलामुळे नाही, शरीरातलं ते अल्कोहोल कमी झालं म्हणून नाही, तुमच्या बायकोमुळे अर्धीची केस पांढरी झाली. खरं सांगतो, ताण म्हणजे इतका ताण आहे. तुम्ही माणसाने एवढं तळतळीला का बोलताय? याचं कारण असं आहे, अनुभवाने अंगा तिनं नुसतं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातले आणि कुंकू लावलंय, तर जीवनभर तुम्ही तिची सेवा करता. हा संसार आहे. तर माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला गळ्यांना आणि त्याच्या नावाचं गोपीचंदन किंवा नावाने एकदा तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणा, देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. तुम्हाला त्याला म्हणावं तर लागेल ना. एक भक्त देवाला सांगतोय, पहा, नाव किनारे लगा
इच्छा प्रकट करत नाही. अरे विष पाजणाऱ्या बाईला सायुज्यता मुक्ती दिली हो माझ्या देवानं. तू असंकाधिकाचे निमाने सायुज्य सम्राट होती त्याला पुतण्याची विषयाचे निस्तार पाणी मारू आले. ज्या रावणानं बायको पळवली त्या रावणाला विभीषणाच्या अगोदर मोक्ष दिला. कधी कधी कसं होतंय, एक माणूस मला म्हणे महाराज मग विभीषणानं देवाचं चिंतन करून फायदा काय झाला हो. मग रावण होणं पुरतं ना. इथं नास्तिक होतात ना लोक. तिथं काय होतात, माझ्या गाडीचा अपघात झाला होता एकदा. क्रीटा गाडी होती 2-3 वाजेच्या सुमारात. तो एक मोठा पक्ष नसतो का, काय म्हणतात त्याला, ते घोड्यावानी असतात. नाही ते दुसऱ्या, हा कोणती काय ते असतात असं घोड्यावानी बघूच्या बघू. ते 3 वाजता ते आम्ही झोपेत होतो. त्याला धडक त्याला डायरेक्ट गाडी खाली घेऊन गेला. रोही मग ते रोहीमुळे मला थोडं लागलं. इथं 20-25 टाचे पडले. मग सगळं गाव भेटायला येत होतं. महाराजाचा अपघात झाला. आमच्या गावातला 1 नंबरचा बेवडा मला भेटायला आला. खानदानी होता तो. चहा नंतर प्यायचा, पहिली दिवशी प्यायचा, एवढा खानदानी होता. सकाळी आमची आई झाडून घेत होती. सकाळी त्याला 7 वाजता, ए काकू काय महाराज कुठे आहे. आई म्हणजे वरती झोपलेला आहे. बरोबर सकाळी चालू मला उठवायला, अरे महाराजा. आता त्याची भाषा काय देऊ उठ म्हणे. डोक्याला बांधलेलं होतं, डोळे सुजलेले होते. आणि उठल्यावर मला काही 5 रुपयाचा पार्लेची पुडा आणला खायला. घे म्हणे महाराज. आणि मला म्हणला काय फायदा आहे तुझं कीर्तन करून. दररोजचे 2-2 कीर्तन काय करतो. आणि काय गळ्यामध्ये टपुऱ्या माळा, काय बेंबी पासून शिर्डीपर्यंत गण लावतो. शास्त्रानं 14 का 12 ठिकाणी सांगितलं, तू 28 ठिकाणी लावतो. पंढरपूरला जातो, कार्तिकाला जातो, पण नाथबाबाच्या षष्टीला जातो, देहूला जातो. एवढं देवाचं चिंतन करून दररोज हरिपाठ करून तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो बे म्हणे. पहा लोक कसे नास्तिक, लोक कसे प्रश्न करतात. मी बघ म्हणे माझ्याकडे पाय, मी एकाच दिवशी कोंबड्या खातो म्हणे. मला वार कळत नाही, देव कळत नाही, सण कळत नाही, सूत कळत नाही. दररोज सकाळी 6 वाजता देशी पितो म्हणे. पण हा पठ्या अजून तू लढून पडला नाही म्हणे. महाराजा तू भारी का बी भारी. तुम्ही परमार्थ कोणत्याही भावनेला करा, फक्त देवासाठी करा. बरोबर आहे का. निश्चित माझ्या जगाचा मला तुमची संसार होती नौका पैल तिला नेल्याशिवाय राहणार. माझी सर्वांना विनंती करायला, बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला या कलियुगामध्ये शक्य नाहीये. यात फलम नास्ति तपसान योगेन समाधीन हा फलम लभ्यते सम्यक कलौत हरे कीर्तना. कलियुग केवल नाम आधारा सुमेर नाही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन जे नारायण देईल भेटी. आणि तुमचं जीवन जर धन्य तुम्हाला करायचं असेल तर मी सांगतोय, विनवितो सकळ जना तुले ज्या मजदिना हे तुके बंधू राम स्मरा आधी ना हो करायला त्या घालामुळे बंदी आणि एवढं सांगून जर तुमच्या लक्षात नाही आलं तर मग नाथबाबाचा पिंगास नावाचा परिचय. हे जरी नाही का आलं तर मग दुसरा येईल म्हणून एवढा सुंदर नंदी तुमच्याने माझ्या हातात सापडलाय. निश्चित तुम्हाला जर जीवनामध्ये धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर जीवन भगवंताच्या स्वाधीन करा. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठोबा